ब्रेकनंतर पाहूयात पुढील महत्त्वाची बातमी। पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरण। या प्रकरणी सोनाई डेअरी प्रकरणात आता तुकाराम मुंढेंचं मौन कायम आहे। 1 महिना उलटला तरी कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येते। दूध भेसळीच्या गंभीर विषयाची माहिती का नाही असा सवाल आता उपस्थित केला जातोय। एफडी याबद्दल सातत्याने एकच जी गोष्ट सांगते त्यामध्ये ही चौकशी अजून पूर्ण झालेली नाही, पण ही सर्वसामान्य जनतेची भावना आहे की हे जे कोणी दूध भेसळखोर आहेत, हे दूध भेसळखोर म्हणजे सर्वसामान्य जनतेला कॅन्सरच्या तोंडात ढकलण्याचं काम हे दुर्दैवानं यामध्ये होते। आणि काहीशा फायद्याच्या दृष्टिकोनातून जर या गोष्टी होत असतील तर याच्यावर आळा हा बसायला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांचं काय लागेबांधे असतील, काय त्यांच्यावर आशीर्वाद असतील, हे सगळे बाजूला ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, जनतेची मागणी आहे। तर पुण्यातील सोनाई डेअरी प्रकरणी एफडी आयुक्त तुकाराम मुंढेंची प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। सोनाई डेअरीवर कारवाई केली आहे, कारवाईबाबतचे रिपोर्ट येणं बाकी आहे। मी यावर कोणतेही वक्तव्य करणार नाही, मात्र आम्ही याबाबत कारवाई करत नाही असं तुमच्या डोक्यात काही असेल तर ते कृपया काढून टाका असं वक्तव्य तुकाराम मुंढे यांनी केलेलं आहे। त्याच्यामधल्या फाइंडिंगवरती पुढच्या फाइंडिंग चालू आहे, किंवा त्याच्या पुढच्यामधून ज्या काही माहिती आली त्याचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे। त्याच्यामध्ये त्याचे सॅम्पल पण आलेले आहे, त्याच्यात मी आता काही कमेंट करणार नाही, कारण ते इन्व्हेस्टिगेशन एका पर्टिक्युलर क्रिटिकल लेवलला आहे। त्या जशा फाइंडिंग पूर्ण होतील त्यावेळेस आपल्याला ते कळेल। सो डोंट वरी अबाउट इट। तुम्हाला अशी काळजी करण्यासारखं त्याच्यात काही नाही आहे। आम्हाला जर ती माहिती द्यायचीच नसेल तर आम्ही सांगितलं नसतं आम्ही तिथं कारवाई केली असेल। सो असं काही तुमच्या मनात जर असेल तर पहिले डोक्यातून काढून टाका। वी आर व्हेरी मच ट्रान्सपरंट आणि प्रत्येक कारवाई आम्ही प्रेसनी कळवतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।